नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीमार्फत एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे ॲप्लिकेशन फॉर IBPS बँकिंग, रेल्वे, LIC, AAO आणि ऑनलाईन ट्रेनिंग. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तर बघू शकता इथे तुम्हाला 10 डिजिट तुमचा नंबर द्यावा लागेल आणि या सबमिट आयकॉनवर क्लिक करावं लागेल फॉर्म फिलअप करायसाठी. विद्यार्थी मित्रांनो, या योजनेसाठी अप्लाय करताना सर्वात आधी या योजनेमार्फत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मोफत टॅबलेट दिला जातो. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 6 महिन्यापर्यंत मोफत नेट बॅलन्ससुद्धा या संस्थेमार्फत प्रोव्हाइड केला जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सपोज IBPS बँक, रेल्वे, LIC, AAO यापैकी कोणतेही एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या संस्थेमध्ये मोफत प्रशिक्षणसुद्धा मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, घर बसल्या ऑनलाईन. तर सर्वात आधी तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल आणि सबमिट आयकॉनवर क्लिक करावं लागेल. सबमिट आयकॉनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा OTP तयार येऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तिथे OTP फिलअप करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, OTP फिलअप केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट आयकॉन दिसून जाईल. सबमिट आयकॉनवर क्लिक करावं लागेल. तर बघू शकता अशा स्टेप कंप्लीट करायला लागेल. विद्यार्थी मित्रांनो, सेम तुम्ही सुद्धा अशाच प्रकारच्या स्टेप बाय स्टेप फॉर्म अप्लाय करता. तर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, सर्वात आधी तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणारा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जिथे एक्झामिनेशन सेंटर पाहिजे. तर सर्वात आधी तुम्हाला तुमची स्वतःची डिस्ट्रिक्ट देऊन द्यायची, त्यानंतर तुमच्या लगतची डिस्ट्रिक्ट देऊन द्यायची, त्यानंतर तिसरी डिस्ट्रिक्ट विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा तुमच्या लगतची डिस्ट्रिक्ट देऊन द्यायची. तर सर्वात आधी मी माझी देतो, तुम्ही तुमची देऊन द्या. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नियरेस्ट सेंटर चूज केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनचे फुल नाव म्हणजे तुमचे इथं तुमचं नाव द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुमचं बाबाचं नाव, त्यानंतर लास्ट नेम. तुमचं इथं फक्त तुमचं नाव द्यावं लागेल. जसं माझं नाव प्रतीक आहे तर इथे फक्त प्रतीक, त्यानंतर मिडलमध्ये बाबाचं नाव, त्यानंतर लास्टमध्ये सरनेम. तर इथे बघू शकता ॲप्लिकेटन फादर किंवा गार्डियन नेम. इथे तुमच्या बाबाचं नाव द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे माझ्या बाबाचं नाव जसं सुरेश आहे. त्यानंतर इथे मिडल नेम म्हणजे बाबाचं नाव विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुमच्या आजोबाचं इथं मिडल नेम. त्यानंतर इथं लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम द्यावं लागेल. त्यानंतर तुमचं जेंडर इथे सिलेक्ट करावं लागेल, मेल आहात फिमेल आहात. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आर यू एन ऑफर, तुम्ही डिसेबिलिटी आहेत का तर इथे डायरेक्ट नो करावं लागेल. असेल तर यस करजा. आर यू पर्सन डिसेबिलिटी नो करजा. जर तुम्ही डिसेबिलिटी असाल तर यस करजा. तर त्यानंतर सोशल कॅटेगरी द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. तुमची इथे कोणत्या कॅटेगरीनुसार तुम्ही अप्लाय करू शकता. तर तुमची जर OBC असेल तर OBC, विजय असेल विजय, NTB, CD, SBC असेल तर SBC. त्यानंतर तुमची इथे कास्ट सिलेक्ट करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इन्कम ग्रुप, तर तुमचं इथे नॉन क्रिमिलियर किंवा क्रिमिलियर तुम्ही असाल तर ते सुद्धा सिलेक्ट करणार लागेल विद्यार्थी मित्रांनो. क्रिमिलियर असाल तर क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर असाल तर नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर गटात असाल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे नॉन क्रिमिलियर आयकॉनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर इथे आधार कार्डचा नंबर द्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तुमचा, मी माझा टाकून देईल, तुम्ही तुमचा टाकजा. त्यानंतर नॅशनॅलिटी बघू शकता इथे इंडियन. त्यानंतर डोमेसियल सर्टिफिकेट द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. इथे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात तो जिल्हा सिलेक्ट करून तुम्हाला इथे डोमेसियल सर्टिफिकेट फिलअप करावं लागेल. त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस, तुमच्या डिस्ट्रिक्टचा ॲड्रेस द्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहात. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील तहसीलसुद्धा तुम्हाला इथं फिलअप करावं लागेल. त्यानंतर विलेज तुमच्या हाऊसचा नंबर, त्यानंतर वॉर्ड क्रमांक, त्यानंतर रोड, त्यानंतर पिनकोड. ठीक आहे. आणि तुमचा जर ॲड्रेस सेम असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जिथे जन्मले आहात आणि पहिलीपासून राहत आहात तर तिथे तुमचा ॲड्रेस पहिल्यापासून जर सेम असेल तर तुम्ही या चेकबॉक्सवर क्लिक करू शकता. नसेल तर तुम्ही इथे तुमच्या ॲड्रेस भरू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर द्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो तुमचा इथे. त्यानंतर तुमचा अल्टरनेट मोबाईल नंबर म्हणजे ऑप्शनमधून तुमच्या आई वडिलांचा किंवा भावाचा नंबर देऊ शकता. त्यानंतर इथे ईमेल ID तुमची द्यावं लागेल आणि सेव्ह अँड नेक्स्ट या आयकॉनवर क्लिक करावं लागेल. सेव्ह आणि नेक्स्ट या आयकॉनवर क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन द्यावं लागेल. तुम्ही 10वी पास असाल तर इथे नेम आणि प्लेस तुमचं द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर तुमची इथे बोर्ड आणि युनिव्हर्सिटी म्हणजे 10वीचं बोर्ड आपला सेमच असते, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ठीक आहे, पुणे. तर बघू शकता इथे सिलेक्ट इयर ऑफ पासिंग. त्यानंतर तुम्ही कोणत्या इयरला पासिंग झाले ते तिथे सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला पर्सेंटेज फिलअप करावं लागेल. त्यानंतर इथे 12th पास असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 12th पासची माहिती, त्यानंतर इथं बोर्ड, त्यानंतर तुम्ही पास कधी झाले ते इयर, त्यानंतर इथं तुम्हाला टोटल मार्क्स किती मिळाले ते मार्क्स द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटेजमध्ये. त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन कुठे झालं लागेल, नेम आणि प्लेस ऑफ कॉलेजचं नाव द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इथं तुमचं बोर्ड. ठीक आहे, कोणत्या बोर्डमध्ये तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटी, मी अमरावतीला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर माझं ग्रॅज्युएशन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमध्ये झालेलं आहे. तर तिथं माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं देता. इथे नंबर ऑफ पर्सेंटेज द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. ग्रॅज्युएशनला तुम्हाला किती मिळालेले आहे ते इथे पर्सेंटेजसुद्धा द्यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट आयकॉनवर क्लिक करावं लागेल. तर मी माझं भरून देतो विद्यार्थी मित्रांनो माहिती, तुम्ही तुमची फिलअप करून घ्या. त्यानंतर इथे बघू शकता इथे डॉक्युमेंटचं ऑप्शन आहे. त्यानंतर आपला फॉर्म सक्सेसफुली फिलअप होऊन जाईल.
तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे सेव्ह या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट इथे बघू शकता पासवर्ड साईज फोटो. ठीक आहे, तुमचा इथे JPG आणि PDF साईजमध्ये असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तुमचा पासवर्ड साईज बॅकग्राऊंड व्हाईट ठेव जा. त्यानंतर सिग्नेचर इथे बघू शकता JPG आणि PDFमध्ये असला पाहिजे 200 KB अंदर विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि इमेज जे आहे हे 200 KB अंदरच असली पाहिजे. त्यानंतर सिग्नेचर आणि फोटोग्राफ इथे अपलोड केल्यानंतर इथे आधार कार्ड अपलोड करायला लागेल विद्यार्थी मित्रांनो. ते सुद्धा PDFमध्ये करून तुम्ही सेव्ह करता 200 KB अंदर. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे. ठीक आहे, नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन विद्यार्थ्यांसाठी नाही, पण इतर विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट. तर तुम्ही इथे कास्ट सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करता. त्यानंतर व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, इथे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट द्यायला लागेल विद्यार्थी मित्रांनो 200 KB अंदर अपलोड करता. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट द्यायला लागेल इथे सुद्धा अपलोड करता चूज फाईलवर क्लिक करून. त्यानंतर SSCची मार्कशीट म्हणजे 10वीची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट असेल तर सर्टिफिकेट द्यायला लागेल 200 KB अंदर. त्यानंतर SSCची मार्कशीट द्यायला लागेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे 12वीची. तर इथे सुद्धा चूज फाईलवर क्लिक करून सिलेक्ट करजा आणि अपलोड आयकॉनवर क्लिक करून अपलोड करजा. त्यानंतर डिग्रीवर लेटेस्ट मार्कशीट द्यायला लागेल विद्यार्थी मित्रांनो किंवा सर्टिफिकेट. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि तुमच्याजवळ डिग्री नसेल तर तुम्ही 6 स्टेमची मार्कशीटसुद्धा इथे अपलोड करू शकता. त्यानंतर कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट. इथे विद्यार्थी मित्रांनो या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही सक्सेसफुली हा फॉर्म अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि ही माहिती विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.